डोकं फिरलंय तुझं? काय तोंडाचा पट्टा चालवत होतीस? एरवी दिवसेंदिवस तुझा आवाज ऐकू येत नाही घरामध्ये. अगं पण आई विषय त्यांनी काढला ना, मला बघायला आले ते का ते नाही ना. माझं शिक्षण किती झालंय, मला घरकाम येतं का, माझ्या शिक्षणाचा काय उपयोग, या सगळ्याचा त्यांच्याशी काय संबंध मला सांग. मलाही त्यांचं म्हणणं पटलेलं नाही. हा आतापर्यंत हिला आलेली स्थळ हिनी नाकारली तोपर्यंत ठीक होतं, पण आता हिच्यामुळे मनूचं लग्न होणार नाहीये का? आई 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 हा एक मुलगा होता, तू उगाच ओव्हर रिॲक्ट करू नकोस. मनूचं लग्न यापेक्षा चांगल्या घरात आणि जास्त सेन्सिबल मुलाशी व्हायला हवंय आणि ते होईल ना. तू तुझ्या फुटपट्या लावायचं बंद केलंस ना तर कदाचित तिचं लग्न होईल, पण तू हेच बोलत राहिलीस ना पुन्हा पुन्हा तर तिच्या डोक्यावर परिणाम होईल. अगं चांगली मुलं सहजासहजी मिळत नाहीत. स्वतःच्या अनुभवावरून तरी शिक. मनूचं लग्न वेळेवर व्हायला हवंय मला. अगं पण मला आता लग्न नाही करायचं आई, तू का आग्रह करतेस? झालं, हेच हेच म्हणत होते मी. मीरा, अगं तुझ्या लग्नावरून चार चौघात खासगी उघडपणे इतकं ऐकून घेतलं ना मी, बाळ झालंय मला आता. लग्न न झालेल्या मुली बघितल्या ना की लोकांना नाही त्या शंका येतात, आणि मनूच्या बाबतीत हे व्हायला नकोय मला. तुम्हाला कळत नाहीये का? मुद्दाम करताय तुम्ही. कुठल्या जन्मीचा सूड उगवताय कोणास जाऊ. फेकून द्यायचं आहे सगळं. मीरा, तुझं काही चुकलेलं नाहीये. तू आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, सोडून दे. हो यार ताई, खरंच थँक्यू. तसाही तो मुलगा मला नव्हता आवडला. बघ, चांगल्या ड्रेसची इस्त्री मोडली. माझ्या आईकडे ना निदान इतका बेसिक प्रॉब्लेम तरी नाहीये. लोकांची वेळच्या वेळी चांगल्या माणसांशी लग्न तरी होतात. मला कळत नाही न जमण्यासारखं काय आहे इतकं. बोल. ताई, मी एक सांगू का? म्हणजे तू मगाशी जे काय बोललीस ना ते चुकीचं नव्हतं, पण इतकं टोकाचं बोलायची पण काही गरज नव्हती ग. मान्य, त्या मुलाची आई जरा जुन्या विचारांची होती, पण तो मुलगा चांगला होता ना, सुशिक्षित होता, वेल सेटल्ड होता. मनूचं त्याच्याशी लग्न झालं असतं तर आज मनू पण सुखात राहिली असती. आता प्रत्येक मुलाला तू तुझ्याच पॅरामीटर मध्ये बसवण्याचा प्रयत्न केलास तर मनूला कुणीच भेटणार नाही, जसं तुला कुणी भेटलं नाही. अगदीच कुणी भेटलं नाही असंही कसं होईल ना. नॅचरली भेटतच ना कुणीतरी. मीराच्या लग्नाचा विषय आता बास. बर ठीक आहे तायडे, मी काय म्हणतो, हे बघ, हे असं घरी बघण्याचा कार्यक्रम वगैरे जेव्हा असेल ना तेव्हा तू घरी थांबतच नको जाऊस. म्हणजे तुझ्या डोक्याला ताप नाही आणि आईलाही त्रास नाही. बास आता. आता हे काय, हे सगळं कोण आवरणार आहे का? मलाच आवरायचं हे सगळं? आवरा. हा काय आवरते. चला मार्केट. आई, सध्या ना मी एक प्रौढ सुशिक्षित बेकार आहे. अरे आधी माझं क्लिनिक सुरू होऊ दे, मग ते चालू दे, बघू आपण. कम ऑन आधी, उत्तम चालणारे क्लिनिक तुझं. चांगला डॉक्टर आहेस तू. तेच तर, काम तर होत राहील रे आधी, पण तू लग्न केलंस ना की मला कंपनी मिळेल. असो, चहा घेणारच का तू? प्लीज. करते लगेच. चला, मी पण कपडे बदलून येतो. अरे थांब. हे बघ आधी, आपण दोघंच आहोत की नाही आता, नीट सांग ना मला जरा. काय सांगू? सांगितलं ना मी उद्यापासून क्लिनिक सुरू करू शकेन. अरे ते नाही आधी,
आता किती वर्ष थांबणार आहेस तू? ती मांजर आडवी जाऊन झाली आई आता. प्लीज नको ना तो विषय. का नको तो विषय आधी? लोकांना काही सांग रे तू, पण तिच्यामुळेच तू बाहेर निघून गेलायस मला माहितीये. पण आता इतक्या वर्षामध्ये ती गेली असेल की मनातनं. आता पुढचा विचार करायचा ना बाळा. आई सध्या माझ्या डोक्यात फक्त क्लिनिकचा विचार आहे. इथे पुण्यात गल्ली बोळा डॉक्टर्स आहेत. इथे नव्याने एस्टॅब्लिश व्हायचं असेल तर मला खूप कष्ट करावे लागणार आहे. नाहीतर मला पुन्हा सोडून जावं लागेल. नाही नाही नाही, आता तू मला सोडून जायचं नाहीस कुठे. तू माझ्या जवळच राहायचं आधी. हो ना? हो मग आता मला माझं प्लीज काम करू दे. हो कर. ऐक कर, तू तुझं काम कर. वय उलटून चाललंय की नाही आपलं? हं? त्याचं काय करायचं सांग? का आयुष्यभर एकटाच राहणार आहेस तू? आई इच्छा माझी नाहीये मग आणि आता मला परत त्या सगळ्यात पडायचं नाहीये. आणि त्यातून एखादी भेटली, आवडली तर ठीक आहे ना. पण आता मी ठरवून लग्न नाही करू शकणार. आणि प्लीज तू सुद्धा आग्रह करू नकोस. आई खरंच मी सध्या त्या झोन मध्ये नाहीये. आता येऊ? नाही आधी मान्य आहे मला, पण एक सांगते बाळा, खूप जपून राहा. अरे एवढंच पुणे आहे आपलं. ती मांजर पुन्हा केव्हा आडवी जाईल ना? आई अरे मला नाही माहिती ती कोण आहे, कशी आहे. मी तिला पाहिली नाही कधी. पण गेली 10 वर्ष माझ्या मुलाला मनस्ताप झालाय तिच्यामुळे, हे माहितीये मला. तिचं कधीही बरं होणार नाही. अरे आलीस का तू? ये आधी गरम पाणी ऐक. दे तिला शेक. अरे. बस इकडे बस. मी आलो मला चालू. बोलायचंय आधी अजून. आणि इकडे ती पिशवी. माझ्या आईकडे ना निदान इतका बेसिक प्रॉब्लेम तरी नाहीये. लोकांची वेळच्या वेळी चांगल्या माणसांशी लग्न तरी होतात. मला कळत नाही न जमण्यासारखं काय आहे इतकं. अगदीच कोणी भेटलं नाही असंही कसं होईल ना. नॅचरली भेटतच ना कोणीतरी. आता आदिराज, या 10 वर्षांमध्ये तू दुसऱ्या कुठल्याच मुलाच्या प्रेमात पडली नाही. त्याचं नाव जरी काढलं तरी तू रेस्टलेस होतेस. म्हणजे अजूनही तू त्याच्यातून बाहेर पडली नाहीयेस, मूव्ह ऑन झाली नाहीयेस मीरा. कधी तुला मी आठवते का, तुझे नाव अजूनी ओठात आहे. तुझ्या आठवांची मनात माझ्या, तुझ्या आठवांची मनात माझ्या अजूनही बरसात आहे, अजूनही बरसात आहे. मीरा, जमत नाही तर चालवते कशाला गाडी? मला अक्कल शिकू नका. मला सगळं जमतं. हो मग डावीकडनं जायचं का उजवीकडनं जायचं ते ठरव आधी आयुष्यात. या स्कार्फ काय डोळ्यावर बांधला होता? आपल्यामुळे एखादा माणूस पडला असेल, त्याचा ऍक्सिडेंट झाला असेल तर उठण्यासाठी हात द्यायचं सोडून अक्कल काय शिकवतो रे मॅनरलेस.
आता याचं काय करू? शेक हँड. बावळट. फार लागलं नाहीये ना? लागलं असेल तर काय करणार आहेस तू? सांग ना, काय करणार आहेस? पैसे देणार आहेस ट्रीटमेंटसाठी? नाही फुकट ट्रीटमेंट करून देईन ना. गॉड, या मुलांना एवढा ओव्हर कॉन्फिडन्स कुठून आहे तुम्हाला कळतच नाही. ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये, मी डॉक्टर आहे. हो का? गुराढोरांचा? नाही सोप्या गोष्टी आवडतच नाहीत आपल्याला, अवघडच गोष्टी आवडतात. मी बायकांचं डॉक्टर. रिअली? येस, मी गायनेकोलॉजिस्ट. छे छे, शक्यच नाही. मुलींची अशा पद्धतीने वागणारा आणि बोलणारा माणूस गायनेक असूच शकत नाही. केवढं कॉन्ट्राडिक्शन आहे. कठीण आहे तुझ्याकडे येणाऱ्या पेशंट्सचं. थँक्स या. अरे म्हणजे तू पण डॉक्टरच आहेस का? नाही रे, मी सहज जनरल फिरायला आले मेडिकल कॉलेजमध्ये. दात काय काढतोयस तू? दात काय काढतोयस? ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहे मी, आय स्पेशलिस्ट. वा, ब्युटिफुल. ए हॅलो, आय स्पेशलिस्ट म्हणून तुला एक सल्ला देते. प्लीज तुझी दृष्टी जरा तपासून घे. काय आहे, तुझे पॉइंट ऑफ व्ह्यू जरा गडबड आहे. मग तू दे ना इलाज करून. शी, रिडिक्युलस, सो चीप. ओळख न पाळख मुलगी दिसली लगेच फ्लर्टिंगला सुरुवात. तुझा रस्ता चुकतोय मित्रा, हे विसर सगळं. तुला विसरणं आता शक्य नाही. विसरलास की? मी नाही विसरले, काहीच नाही. पण गेली 10 वर्ष माझ्या मुलाला मनस्ताप झालाय तिच्यामुळे, हे माहितीये मला. पण आता इतक्या वर्षामध्ये ती गेली असेल की मनातनं. कधी तुला मी आठवतो का, तुझे नाव माझ्या ओठात आहे, तुझ्या आठवांची मनात माझ्या, तुझ्या आठवांची मनात माझ्या अजूनही बरसात आहे, अजूनही बरसात आहे. हो तू हो, लिफ्ट मध्ये येणार आहेस का? मला परमिशन आहे, मी हत्ती नाहीये. आगाऊपणा करू नको हं. येणार असशील तर लवकर आते, मला भीती वाटते. माझी लिफ्टची आते. तू जरा शिट्टी वाजवू नकोस हं, प्लीज. ओके. डम डुक डुम डुक डुम डुक. तू स्थिर थांबू शकत नाहीस का थोडाही? मी उतरणार आहे लगेचच, थोड्याच वेळात. तुला केवढं काम आलंय, तू एवढी काय घाबरतेस? लिफ्ट का मध्येच बंधन पडणार आहे. काय झालं? काय झालं? अडकली का लिफ्ट? असेल लिफ्ट अडकली का? असेल 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 काय असेल, तुझ्यामुळे अडकली लिफ्ट. माझ्यामुळे? मग तू बोललास त्यामुळे अडकली. अगं असं बोलून काय नाही होत ग. होतं, मला खूप होतं. मला क्लॉस्ट्रोफोबिया आहे, मला छोट्या बंद जागांची भीती वाटते मला. तू हसू नको रे, त्रास होतो मला, तुझ्यामुळे बंद पडली लिफ्ट. ओके ओके, रिलॅक्स रिलॅक्स. रिलॅक्स का रिलॅक्स? कशाला बोललास बंद पडेल म्हणून? ठीक आहे ना, मग मी चालू करतो, म्हणजे मी प्रयत्न करतो चालू करायचा. नको ना नको 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 नको
बंद बंद पडली ना, बटन नको दाबू तू. रिलॅक्स रिलॅक्स. ओके ओके. म्हणून मी कधी लिफ्टनी जात नाही. दादा मजले चढून जाते एरवी. मग आज का आलीस? 12व्या मजल्यावर थांबतो. 10 + 2 12. जायचंच मला उशीर झाला होता म्हणून. ऐक ना, ही लिफ्ट आहे ना, तिथं कायमची बंद पडली का? म्हणजे कुणाला आता कळणारच नाहीये का आपण आत अडकलोय ते? म्हणजे कुणी मला वाचवायला येऊ शकणार नाहीये का? मला त्रास होतोय श्वास घ्यायला. मला कसं तरी होतंय. काय करता येईल मला? काका 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 ओ काका काका. काका काका एक एक एक. काका कोण काका? वॉचमन काका ऐकतील ना ते? नाही, मला असं वाटतंय आपण 5व्या किंवा 6व्या मजल्यावर अडकलो असू. मग? खाली आवाज नाही ऐकू जाणार त्यांना. कधी आवाज नाही ऐकू जाणार. मग आता काय होईल? मला ना ऍक्च्युली थोडीशी भीती वाटून थोडं रडायला येते. मला पण मी रडणार नाही. रिलॅक्स. शांत हो, शांत हो, शांत हो. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. डोळे मीट. डोळे मीट. डोळे मीट आणि मोठा श्वास घे. मला छोटा सुद्धा श्वास घेता येत नाही. मोठा श्वास मी कसा घेऊ? मला खूप त्रास होतोय. मला जमेल. नाही जमत आहे. तू काय करतोयस तू? एकदम शांत हो. आता डोळे मीट. अंधारे. आणि आता मोठा श्वास घे. जमतंय? नाही जमत आहे. जमेल. अजून एकदा ट्राय कर. जमतंय? थोडं जमतंय. गुड. आता असा विचार कर की आधी तुझ्या कंट्रोल मध्ये नसलेल्या अनेक सिच्युएशन्स मधनं तू बऱ्याचदा बाहेर पडलेली आहेस, हो की नाही? हो. तसंच तू आता सुद्धा यातून बाहेर पडणार आहेस. जगात लाखो लोक लिफ्टने जात असतात, पण आज ते सगळे आपापल्या जागी सुखरूप आहेत की नाही? हो रे. जमतंय? बेटर जमतंय. व्हेरी गुड. यू कॅन कंट्रोल युअर माइंड. आता आपण इथून बाहेर पडणार आहोत. बाहेरचं सुंदर जग बघणार आहोत. हो मग तू बाईक चालवणार आहे. हो, मला आवडते बाईक चालवायला. मुळात तू बाईक चांगली चालवायला शिकणार आहेस. जमतंय? जमतंय. गुड. आता एक गोष्ट लक्षात घे. लिफ्ट जेव्हा बंद पडते ना, तेव्हा ती ऑटोमॅटिक बॅटरी मोडवर जाते आणि 5 मिनिटांनी त्या लिफ्टचं दार उघडतं. तसंच आता या लिफ्टचं दार उघडणार आहे. उघडली. आता फक्त रक्तपुरवठा थांबून हात काळा निळा पडेल इतका जो घट्ट पकडलायस तो सोडशील माझं? सो एम्बॅरेसिंग. सॉरी. थँक्यू. काय मग, जमलं ना? जमलंय. पण शेवटी माझा हात सोडून गेलीसच कायमची. या जन्मात परत कधी भेटशील काय माहित.